नमस्कार. मी सौ कीर्ती निशिकांत फडके. आज आषाढी कार्तिकी वारी या उपक्रम या उपक्रमामध्ये मी संतोष खूप आभार व्यक्त करते. सौ निलिमा देशपांडे मी जे पण करते. मी संस्कृती महिला बीसी मंडळाची सदस्य आहे. तर तिने मला इथे बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. एक भजन म्हणते आणि सुरुवात करते. राम 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 परम सुमंगल राम 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 परम सुमंगल राम 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 जननी जानकी जीवन राम जय जय राम साई राम जयतु रामा परम सुमंगल राम 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 परम सुमंगल राम राम राम. सगळ्यांचे मनापूर्वक खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आज मी संत तुलसीदास यांचा परिचय देणार आहे. सगळे संतांची आजपर्यंत आपण सगळ्यांची ओळख झालेलीच आहे. तर मी सगळ्या संतांना मनपूर्वक नमस्कार करते. भारतभूमी ही संतांची भूमी आहे. प्राचीन काळ व सनातनी धर्म या सगळ्या संतांच्या पायगुणाने भारतीय भूमी मातृभूमीला उच्च स्थानात अग्रणी पंक्तीत बसविलेले आहे. इथे अनेक उच्च कोटीचे संत होऊन गेले आहे. आजपर्यंत आपण सर्वांनीच रोजच एका नवीन संताची भेट घेतली आहे. आज ह्या शृंखलेत मी गोस्वामी तुलसीदास संतांची माहिती देत आहे. तुलसीदासांनी लिहिलेल्या रचनेत विषय केवळ मर्यादा पुरुषोत्तम राम भक्तीच हाच होता. रामचरित मानस मध्ये श्रीरामाचे संपूर्ण जीवन चारित्र्याची झाकीच आहे. तुलसीदासांनी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. त्यात अयोध्या, काशी, चित्रकूट व जीवनपर्यंत रामगुण करीत राहिले. तुलसीदासांना हिंदी साहित्याचा सूर्य असे म्हटले जाते. त्यांनी हिंदू समाज व भारत तसेच समस्त संसार आलोकित होत आहे. तुलसीदासांनी वाल्मिकीजींच्या सांगण्या भाषेत रामचरित मानसची रचना केली आहे. त्यांचे हिंदी पद असे आहे: राम कथा कली कामद गाई सृजन संजीवनी मुरी सुहाई. अर्थात राम कथा कामधेनु गाय के समान है, जिसकी कृपा से सब मिल सकता है. वह सज्जनों के लिए संजीवनी बूटी के समान है. राम कथा सुंदर करतारी उड़ावनहारी. राम कथा रूपी ताली बजाने से सारे संशय रूपी वन में रहने वाले पंछी भाग जाते हैं. मन क्रम वचन जनित अघिताई सुनहि जे कथा श्रवण मन लाई. यदि मनुष्य मन लगाकर यह कथा सुनता है तो उसके मन कर्म वचन से हुए पापों का नाश हो जाता है. रामचरण रति जो चहे अथवा निर्वाण भाव सहित सो यह कथा श्रवण करहु पुटपान. मनुष्य के चरणों में अनुराग चाहता है या चाहता है तो उसे भाव विभोर होकर इस कथा को श्रवण करना चाहिए. रामचरित मानस गोस्वामी तुलसीदास यांचे जीवन चरित्र प्रामाणिक अंतरसाक्ष या आधारावर दिलेले आहे. गोस्वामी तुलसीदास यांचा जन्म 1532 ईस्वी मध्ये अर्थात विक्रम संवत 1589 कसबा राजापूर मध्ये जिल्हा बांदा ला झाला. यांच्या वडिलांचे नाव आत्माराम दुबे व आईचे नाव तुलसी होते.
यांच्या कृतीतही आईचे नाव मिळत असे. राम ही प्रिय पावन तुलसीसी, तुलसीदास हित हिय हुलसीसी. यांचे वडील आत्माराम दुबे हे ज्योतिषाचार्य होते. हे अभुक्त मूळ नक्षत्रात जन्मले होते. त्यांनी यांना अशुभ समजून एका दासीला दिले होते. ह्यांची माता तुलसीदासांच्या जन्माच्या प्रसव पीडेनेच तिचा मृत्यू झाला होता, अशी कथा आहे. म्हणजे असं आहे मान्यता की ते उशिरा जन्म झाला होता, त्यामुळे आईला कष्ट झाले. आणखी काही जीवनीत मध्ये व जनश्रुती अनुसार जन्म घेतल्या त्यांनी राम नावाचा उच्चार केल्याने त्यांना रामबोला पण म्हणत होते. हे तुलसीजींचे गुरु होते. तर त्यांच्या सान्निध्यात आले व तुळशीच्या झाडाखाली तुळशीच्या त्यांना झोपवले असता त्यांच्या मस्तकावर तुळशीपत्र पडले पाहून यांचे नाव तुलसीदास असे ठेवले. नरहरिदासांनी नाव दिले. यांच्या रचनेत दोन्ही नावाचा उल्लेख आहे. राम को गुलाम नाम राम बोला राख्यो नाम, राम नाम को कल्पतरु कवि कल्याण निवास, जो सुमिरत भयो भोग ते तुलसी तुलसीदास. परंपरे अनुसार गोस्वामी तुलसीदास युवा अवस्थेत व विविध शास्त्रात पांडित्य प्राप्त करून काशीस गेले. यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन जवळच्या गावाच्या एका ब्राह्मणाने आपल्या कन्येचे विवाह रत्नावलीजी यांच्याशी लावून दिले. रत्नावली ही व रूपवान होती. रत्नावलीशी त्यांना विशेष स्नेह मोह होता. एकदा रत्नावली तुलसीदासांच्या अनुपस्थित माहेरी गेली. व्याकुळ झाले व रात्रीच्या वेळी गंगेच्या पार बायकोच्या गावी जायला निघाले. नदीला पूर आलेला होता व नदीकाठी नाव पण नव्हती. तेव्हा रात्रीच त्यांनी नदीत उडी टाकली. एका वाहत्या प्रेताला लाकूड समजून ते नदी पार गेले. सासूरवाडी सगळे टिंगल करतील म्हणून ते समोरून न जाता मागच्या बाजूने बायकोच्या वरच्या मजल्यावर च्या खोलीमध्ये जायला मागून निघाले. तर तिथे साप लटकत होता. त्यालाच दोर समजून ते वर चढले आणि रत्नावली त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली व हैराण झाली. कारण ज्याला दोर समजून ते आले तो साप होता. तिने बहुतेक बघितलाच होता. तर तुलसीदासांना पाहून तिने त्यांचा अपमानच केला. त्यांना खूप अध्वा बोलली व फटकारले आणि म्हणाली की अस्ति चर्म देह मम तासो ऐसी प्रीति, जो होती श्री राम मेह होती न तो भवभीती. हे ऐकताच पत्नीद्वारा केलेल्या भजनानंतर तुलसीदासांचे मोहांध मन सांसारिक आकर्षणाने विरक्त होऊन गेले व ते परत न येण्याकरता तेथून निघून गेले. राम भक्तीत लीन झाले. वृद्धावस्थेत त्यांना एकदा भयंकर बाहुपीडा झाली. त्यांचे शमन करण्याकरता त्यांनी हनुमान बाहुची रचना केली. पीडा अत्यंत तीव्र होती. ते लिहितात, पाव पीर पेर पीर बाहू पीर मुह पीर, शरीर पीर. तरी पण ते रामभक्ती करतच राहिले. सहिष्णू, विनम्र आणि दृढ विश्वासी सच्चे भक्त तुलसीदासांनी आपल्या जीवन काळात खूप यश मिळवले आणि संवत 1680 ला श्रावण शुक्ल पक्ष सप्तमी तिथीला भौतिक देहाचा त्याग केला. संवत 1680 श्रावण शुक्ला सप्तमी तुलसी तजो शरीर. एका दोह्यात वर्णन असे आहे त्यांचे. तुलसीदासांची अवधी व ब्रज भाषेवर समान पकड होती. तुलसीदास लोकमानस कवी होते. त्यांनी
छोटे व मोठे अशी 12 ग्रंथांची रचना केली आहे. रामलला नहचू याच्यामध्ये रामाच्या यज्ञोपवीत उत्सवाच्या पूर्व होणाऱ्या उत्सवाला लिहिले आहे. या संस्कारात न्हावे, चालता महावर लावते, नख कापते असे लिहिले आहे. हे एक लघुखंड काव्य सांदीप. ह्याच्यात संत स्वभावाचे वर्णन, संतांचे लक्षण, महिमा, सच्चे संत यांचे गुणवैराग्य व शांती लाभ निर्देशित केले आहेत. रामाज्ञा प्रश्न. रामाज्ञा प्रश्नात समस्त कांड, शकून अपशकून यावर विचार केला आहे. हे ब्रजभाषेत आहे. व्यक्तींच्या जीवनात येणारे सुख व दुःख, अनिष्ट यांचे निवारण करण्याचे प्रयत्न दर्शवले आहे. जानकी मंगल, सीताराम विवाह एक खंडकाव्य अवधी भाषेत आहे. रामचरित मानस हे गोस्वामीजींचे सर्वश्रेष्ठ व प्रसिद्ध ग्रंथ आहे. हिंदू धर्म ग्रंथात महत्त्वपूर्ण स्थान आहे. रचना अवधी भाषेत आहे आणि याचा काळ 1631 आहे. पार्वती मंगल हे खंडकाव्य आहे. शिव पार्वती विवाह, पार्वतीच्या जन्मापासून भाषा थेट अवधी आहे. संवत 1643 मध्ये रचना गीतावली 7 कांड संपूर्ण राम कथा वर्णित आहे. रचना 1653. भाषा ब्रज आहे. कृष्ण गीतावली, कृष्ण लीला वर्णन, अधिकांश भ्रमर गीतांचे पद. भाषा ब्रज आहे. रचना संवत आहे 1658. बर्वे रामायण 7 कांड. रामकथा विभक्त केली आहे. स्फुट बर्वे छंद संग्रह आहे. शृंगार. भाषा अवधी. रचना याची 1660 ते 1660 ते 61 आहे. सोरठा संग्रह, भक्त, आचार विचार, रीतिनीती, नाम महत्व, जीव माया, काल जग, ज्ञान संबंधी दोहे. भाषा आहे ब्रज. आहे 1660 ते 1674. कवितावली 7 कांड. बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड. संपूर्ण कथा वर्णित आहे. कलियुग वर्णन दृष्टी. उत्तरकांड विशेष महत्व आहे. विनय पत्रिका. भाषा ब्रज आहे. रचनाकाल 1660 ते 61 आहे. व्यक्तिगत अनुनय विनय पद आहे. विनय पत्रिका. समस्त राम परिवारास तुलसीदास याचना करतात की ते तुलसीदासांना आपल्या शरणी स्थान द्या आणि फक्त परिवारच नव्हे तर समस्त देवी देवता व हनुमंतासही विनय याचना करतात. भक्ती भावना. तुलसी युग व्यक्ती आंदोलन युग होते. देशाची स्थिती निराशाजनक होती. जनतेला देवाचा आधार होता. समाजात 2 विचारधारेतच विभक्त झालेला होता. राम भक्ती शाखा व कृष्ण भक्ती शाखा. एक वर्ग निर्गुण भक्तीचा होता. यांच्या 2 शाखा ज्ञानमार्गी व प्रेम. ज्ञानमार्गी संत काव्यधारा नावाने ओळखली जात असे. प्रेममार्गी सूफी काव्यधारा. तुलसीदास सगुणोपासक राम भक्त. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम भक्तीचा आदर्श प्रस्तुत केला. मर्यादाहीन, दिशाहीन, भ्रमित समाजाला भक्ती मार्गावर नेण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्ती मार्ग उपदेश दिला. श्री रामाच्या चरणी लोकश्रद्धा उत्पन्न हो या रामदास्य भक्ती केली व वाल्मिकींच्या आदेशानुसार सरळ सोप्या भाषेत रामचरित मानसची रचना केली. शक्तिशील, सौंदर्य,
समन्वित प्रतीक रामाची मर्यादा तील पारिवारिक, सामाजिक व राजनीतिक जीवनाचे मधुर आदर्श प्रस्तुत केले आहे. रामचरितमानस जीवन मूल्य व मानवीय मूल्यांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीचे उदात्त मूल्य व नैतिकताचे आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे. कर्तव्य परायणता, शिष्टाचार, सदाचरण, कर्मण्यता, निष्कपटता, कृतज्ञता, सच्चाई, न्यायप्रियता, समदृष्टी, क्षमा असे हे नैतिक मूल्य या भक्ती काव्यात अग्रस्थानी आहे. समाज, राजनीती व लोकजीवन सुरळीत होवो म्हणून रचले आहे. रामचरितमानस धार्मिक, दार्शनिक, सामाजिक एवं राजनैतिक जीवन मूल्यांचे सुंदर निरूपण केले आहे. धर्माचा उद्देश शुभत्व से शिवत्व ह्या मार्गावर दर्शविला आहे. रामचरितमानस एक शाश्वत मूल चेतना आहे, चेतनेचा आधार पण आहे. शक्तिशील सौंदर्याचे प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम रामाचे व्यावहारिक रूप, दृढतापूर्वक टिकून राहण्याची वृत्ती ही अभिव्यक्ती केली आहे. पारिवारिक, सामाजिक एवं राजनीतिक जीवनाचे मधुर आदर्श प्रस्तुत केले आहे. रामचरितमानस मध्ये तुलसीदासांनी राजनैतिक मूल्याचे पण बृहद निरूपण केले आहे. तत्कालीन मुघल प्रशासन तंत्राचे चित्रण कलियुगाच्या उत्तरकांड मध्ये विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी राज्याच्या रूपात दशरथाचे शासन तंत्राची मर्यादा सांगितली आहे. त्याचप्रमाणे जनक सारख्या दार्शनिक व शासनतंत्रेचा पण उल्लेख केला. तुलसीदासांनी राजाला प्रजेचा प्रतिनिधी मानले आहे. श्रीरामाच्या शासनतंत्राचे समर्थक, शासनतंत्राचा विरोध, राजाची सत्ता सर्वोपरी सत्ताचे स्वीकार केला आहे. त्यांच्या राजाचा त्याच्या केला आहे. त्यांच्या मते राजा हा सच्चा शासक तेव्हा ठरेल तो प्रजेच्या सेवेसाठी स्वीकार करतो. रामचरितमानस आदर्शाची उर्वर भूमी आहे. या ग्रंथाचा आदर्श घेतला तर सगळ्या काळची, त्या काळची, या काळची सगळी प्रजा आपल्या कल्याणाची कामना साधना करू शकते. रामराज्याचे वर्णन रामचरितमानस व अन्य ग्रंथात पण आढळते. भागवत, महापुराण, पद्मपुराण इत्यादी. रामचरितमानसच्या उत्तरकांडमध्ये तुलसीदासांनी रामराज्य व एक कल्याणकारी राज्याची परिकल्पना केली आहे. ती अशी की पारस्परिक स्नेह, स्वधर्म पालन, धर्माचरण, आत्मिक उत्कर्षाचा संदेश, प्रजा व प्रवेशाची आत्मीयता, आदरभाव, नीतिपूर्ण दाम्पत्य जीवन एवं परोपकार, पूजा व कल्याण व सुराज्य, संतोषप्रद जींच्या कल्याणकारी रामराज्याची परिकल्पना आहे. युगेश्वर जे आहे त्यांनी तुलसीदासांबद्दल असे मत व्यक्त केले की तुलसीदास राज्य की भावात्मक एकता के लिए जिस उदात्त चरित्र की आवश्यकता है वह रामकथा में है. रामचरितमानस एक वाग्द्वार आहे. समस्त भारतीय साधना, ज्ञान परंपरा प्रत्यक्ष आढळतात. मानसमध्ये देशकालातून त्रासलेला, दुखी, व्यथित मनाला आधार देणारे असे संदेश आहेत. आज पण असंख्य मनाला आधार देण्याची अद्भुत क्षमता आहे. मानसचे संदेश फक्त भारतापर्यंत सीमित न ठेवणे हे या ग्रंथाबरोबर अन्यायच ठरेल. तर ह्या ग्रंथाला रामचरितमानस युगवाणी असे म्हटले तर हरकत नाही.
रामचरितमानस हे अनुभवजन्य ज्ञानाचा अमरकोश आहे. नमस्कार.